मानसीताई सांग. हॅलो, नमस्कार, हरिओम. मी मानसीताई आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करते. एक मिनिट. स्क्रीन दिसतंय आता? हां. दिसतीये मानसी आता ना. येस. तर आज मी तुम्हाला शरभ अवतार ह्या अवताराची गोष्ट सांगणार आहे. तर कोणाला माहिती आहे किंवा कोणी ऐकलंय का याबद्दल आधी? तर त्याआधी मी तुम्हाला नरसिंह अवताराची पण गोष्ट सांगणार आहे, कारण की हे दोन्ही कनेक्टेड आहेत. तर त्याची तर गोष्ट आपण ऐकली असेल. नरसिंह अवताराबद्दल माहिती आहे, हो ना? पण तरी आपण थोडक्यात मी तुम्हाला आधी नरसिंह अवताराची पण गोष्ट सांगते. ठीक आहे? तर हिरण्यकश्यप नावाचा एक खूप क्रूर राक्षस होता आणि त्यांनी अतिशय बलवान होता तो. त्याला अमरत्व हवं होतं, त्याला अशी पॉवर हवी होती. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवांकडून म्हणजे खूप वेळ ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांकडून एक विशेष वरदान मिळवलं. तर मग ते वरदान असं होतं की त्याला कोणताही माणूस, प्राणी, देव मारू नाही शकणार किंवा दिवसा किंवा रात्री त्याचा मृत्यू नाही होऊ शकत. घरामध्ये किंवा घराबाहेर त्याचा मृत्यू नाही होऊ शकत आणि कुठल्याच अस्त्राशस्त्राने त्याला नाही मारता येणार. आणि या वरामुळे तो स्वतःला एक अमर समजत होता आणि त्याचं असं होतं की माझ्याकडे आता एवढी पॉवर आहे, तर मग मीच देव आहे. तुम्ही म्हणजे माझीच पूजा करायला पाहिजे, मला देव मानलं पाहिजे आणि बाकी म्हणजे सगळ्या विष्णूंची पूजा किंवा सगळ्या देवांची पूजा त्यांनी थांबवली आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही सगळ्यांनी माझीच पूजा केली पाहिजे, कारण की मीच देव आहे. पण आता हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणजेच प्रल्हाद, तर तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्याला हिरण्यकशिपूनी खूप खूप वेळा म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने प्रेमाने खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने समजवलं की नाही, तू मला देव मानलं पाहिजेस. पण तरी म्हणजे तो वडिलांनी कितीही धमक्या दिला किंवा कितीही शिक्षा दिल्या तरी तो नारायण नारायण असं सारखं नामस्मरण करत होता. त्यानंतर त्यांनी हिरण्यकशिपूनी म्हणजे बरेच असेही प्रयत्न केले, त्याला जीवे मारून टाकण्याचे पण प्रयत्न केले प्रल्हादाला. म्हणजे त्याला विष दिलं, त्याला डोंगराच्या कड्यावरनं ढकलून दिलं किंवा हत्तीच्या पायाखाली चिरडायचा पण प्रयत्न केला. पण काही ना काही कुठल्या कुठल्या कारणामुळे म्हणजे भक्त प्रल्हादाला काही झालं नाही, कारण की भगवान विष्णू त्याच्या पाठीशी होते. एकदा असंच खूप रागाने हिरण्यकशिपूनी प्रल्हादाला विचारलं की कुठं आहे तुझा विष्णू? तर भक्त प्रल्हाद म्हणला तो सगळीकडे आहेत. विष्णुदेव सगळीकडे आहेत, ते सर्वव्यापी आहेत. तर मग हिरण्यकशिपूनी म्हणलं की बरं ठीक आहे. त्याला खूप राग आला, कारण की त्याचं असं होतं की नाही, मी देव आहे. मग तो असं म्हणला की ठीक आहे, मी ह्या खांब फोडतो, बघू येतायत का भगवान विष्णू. ते मला घाबरतात किंवा असं खूप काही तो म्हणला आणि त्यांनी जोरात गदेनी प्रहार केला त्या खांबावरती. त्या क्षणी तो खांब एकदम दुभंगला, तो तुटला आणि त्यातून भगवान विष्णू बाहेर आले आणि ते भगवान विष्णू नृसिंह रूपात होते. अर्ध शरीर त्यांचं माणसाचं आणि अर्ध त्यांचं मुख वरचं शरीर सिंहाचं होतं. असे भयानक आणि रौद्र रूप घेऊन ते प्रकट. आणि त्यानंतर नृसिंह भगवानांनी हिरण्यकशिपूला पकडलं आणि राजवाड्याच्या उंबरट्यावर घेऊन आले. आणि अशा वेळी की 3 वेळ म्हणजे दिवस होता ना रात्र होती आणि नृसिंहाने त्याला आपल्या मांडीवर घेतलं, म्हणून भूमीवर पण ते नव्हते किंवा
आकाशात पण नव्हते. आणि त्याला आपल्या मांडीवर घेऊन झोपवून त्यांनी त्याचा वध केला, नखांनी वध केला, म्हणजे कुठलंच अस्त्रशस्त्र न वापरता त्याचा वध केला. आणि सगळ्या सृष्टीला, त्याच्या जे काही तो अत्याचार करत होता किंवा त्या सगळ्या लोकांना आणि सगळ्या सृष्टीला त्यांनी वाचवलं. पण ह्यानंतर सुद्धा त्यांचा क्रोध, त्यांचा राग काही शांत होत नव्हता. ते खूप रागात होते. आणि त्यांनी असा निर्णय घेतला की मी आता सगळ्या सगळ्या राक्षसांचा किंवा सगळ्याचा नाश करेन. कारण की ते खूप रागात होते. अत्यंत अत्यंत रौद्र रूप होतं त्यांचं, अत्यंत विराट रूप. तर आपण हा श्लोक पण बघू. अतिविक्रांती रूपोऽसौ विष्णुर्नारसिंह आत्मवान तं दृष्टो नाशकं लोकान शमयामास शंकर. तर त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की नारसिंह अत्यंत उग्र, अप्रमेय तेजाने युक्त झाले. ते संपूर्ण लोकांचा नाश करतील, म्हणजे त्या नाश करण्यास सक्षम झाले. आणि तेव्हा शंकर भगवानांनी एक रूप घेतलं. तर त्या रूपाचे आपण आता पुढे बघणार आहे की ते कुठलं होतं. तर बऱ्याच, म्हणजे सगळ्या देवांनी विनवणी केली. सगळे देव आणि ऋषींनी भगवान नरसिंहांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही केल्या शांत होत नव्हते. आणि त्यांच्या रुद्र अवतारामुळे पृथ्वी, आकाश, पाताळ सगळीकडे विनाश होऊ लागले. तर मग सगळे त्रस्त जे देवगण होते, ऋषीमुनी होते, ते सगळे कैलासात गेले, भगवान शंकरांकडे गेले. आणि त्यांना म्हणलं की तुम्हीच आता ह्या सृष्टीचं रक्षण करू शकता. त्यांच्याकडे त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर भगवान शंकरांनी हे ऐकून आणि विष्णू म्हणजे नरसिंह अवताराची शक्ती ओळखून सर्वात आधी वीरभद्रला त्यांनी पाठवलं, त्यांना शांत करायला, त्यांच्यासोबत युद्ध करून त्यांना शांत करायला. आणि त्यानंतर वीरभद्र पण, म्हणजे नृसिंह भगवानांकडे त्यांच्यामध्ये युद्ध झालं. पण तेव्हा म्हणजे नृसिंह भगवान कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि त्यांनी वीरभद्राला शत्रू मानून त्याच्यावर पण खूप प्रहार केला, मोठं आक्रमण केलं. वीरभद्र प्रचंड बलवान असूनही त्यांनी म्हणजे नृसिंहांच्या शक्तीपुढे तो काही टिकू शकला नाही. आणि या युद्धात नरसिंह भगवानांनी वीरभद्राला उचलून म्हणजे फेकून दिला आणि त्याचा पराभव केला. त्यानंतर भगवान शिव स्वतः सुद्धा त्यांना समजवायला आले की तुम्ही तर सृष्टीचे पालन करता आहात, तुम्ही हे काय करताय, तुम्ही तुम्ही जो हा अवतार हिरण्यकशिपूला मारायला हा अवतार घेतला होता, ते कार्य पूर्ण झालंय. पण मग तरी हे काहीच त्यांना कळत नव्हतं. ते अत्यंत रागात होते. आणि त्यानंतर भगवान शंकरांनी शरभ असं रूप घेतलं. तर त्यांचं हे रूप पण अत्यंत भयानक होतं. त्यांना 8 हात होते, 3 डोळे, उग्र. आणि म्हणजे ह्या रूपात गरुडासारखे पंख होते. त्यांचं मुख सिंहासारखं होतं. आणि आता हे आपण ह्या श्लोक पण बघू. ह्याच्यात पण त्यांनी श्लोकात वर्णन केलं आहे. ततः शर्व समीप्राप्तो शरभं भीमविक्रमम् अष्टबाहु त्रिनेत्रं च रक्तनेत्रं दिगंबर. त्याचा अर्थ असा आहे की शिव शरभ रूप धारण करून प्रकट झालेत. ह्या रूपाचे 8 हात आहेत, 3 डोळे आणि अत्यंत उग्र रूप आहे. आणि दिगंबर म्हणजे आता ते तुम्ही बघू शकता की पंख किंवा तो इतकं विराट रूप आहे की पूर्ण आकाश व्यापलंय. असं असं रूप आहे. आकाशच त्यांनी धारण केलंय असं रूप आहे. आणि मग त्यांच्यात पण खूप युद्ध झालं शरभ अवतारांमध्ये आणि नरसिंह अवतारामध्ये खूप युद्ध झालं. आणि त्यानंतर शरभ अवतारांनी, म्हणजे भगवान शिवांच्याच अवतारांनी नरसिंह भगवानांना त्यांच्या नखांमध्ये आणि दातांनी असं पकडलं आणि मग ते असं करून त्यांनी त्यांची उग्रता शांत केली. तर हे सांगणारा पण एक श्लोक आहे, तो पण आपण बघूयात. नखे कराल दंष्ट्रेच नारसिंह समाकुलम आलव्य दृष्टया घोरा चक्रे शांतम यथाक्रम. म्हणजे शर्वेश्वरांनी आपल्या प्रचंड नखांनी व दातांनी नरसिंहाला जखडलं आणि त्यांची उग्रता अशी त्यांनी शांत केली. आणि उग्रता शांत झाल्यावर त्यांना कळलं, ते त्यांच्या मूल विष्णू रूपात परत आले.
तर अशी ही शरभरूप अशी ही शरभ अवताराची गोष्ट आहे. धन्यवाद. हरी ओम. हरिओम. मानसीताई फार सुंदर. मी एकदा सुद्धा स्पॉटलाईटमध्ये ऍड करतो. खूपच सुंदर गोष्ट. आणि खरं तर हा शरभ अवतार कोणाला माहितीच नाहीये बरं का. म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हतं. आपण बोललो थोडंसं तेव्हा लक्षात आलं की असं काहीतरी सुंदर येतंय. आणि गंमत म्हणजे ना, सर्वांना जी मुलं आता ऐकतायत किंवा पालक सुद्धा ऐकतायत, तर बरेचदा हा शरभ अवतार, एस्पेशली आरुष, जिथे तू राहतोस की नाही त्या भागामध्ये, तर तिथे मंदिरांमध्ये बरेचदा जे गर्भगृह असतं ना, त्याच्या बाहेर त्याची स्थापना केलेली असते. हो तर हो तू बघितलं असशील, कारण इकडच्या भागात हो तेवढा बघण्यात नाहीये हा असा अवतार. हो येस. तर ते ऍक्च्युअली त्याला म्हणजे व्याली किंवा याली अशा पद्धतीने सुद्धा म्हटलं गेलं, संबोधलं गेलंय. आणि ते कुठेतरी ज्या पद्धतीने शिल्पकार होते आणि म्हणजे त्याच्यामधलं जे वास्तुशास्त्र होतं, ते सायन्स त्याच्या मागचं स्टडी करून त्यांनी केलं होतं. असं ते मंदिरामध्ये त्याची स्थापना आहे. तर तुम्ही जेव्हा केव्हा जाल ना मंदिरं बघायला, किंवा कुठे जर असं ट्रिप असेल किंवा एखादं तीर्थक्षेत्र बघायला, तर नक्की बघा तिथे अशा पद्धतीचा अवतार आणि त्याची स्थापना आहे का. म्हणजे ज्याला सोंड पण आहे, जे सिंहासारखे दात पण आहेत, गरुडासारखे पंख पण आहेत, हत्तीसारखं पण त्याचं धड आहे कुठेतरी, म्हणजे पाय असे अजस्त्र आहेत, अष्टबाहू आहेत. हे फारच सुंदर, फारच सुंदर. आणि त्याच्या मागचे श्लोक पण पुराणांमधनं आलेले जे आहेत ते मानसीताईंनी सांगितले. तर येस, व्हेरी नाईस आरुष, आणि थँक्स फॉर कन्फर्मिंग. कारण ना आमच्या बघण्यात नाहीये, पण तुला नेमकी तू कधी बघितलंस ना, तर फोटो पाठव मला बरं का, जेव्हा ठीक बघशील आहे. तेव्हा. येस, व्हेरी नाईस. ओके. आणि मानसीताई खूप अजून छान. पण हो. म्हणजे ह्याबद्दल जर म्हणजे त्यांना काहीतरी माहिती आहे किंवा अजून आपण माहिती गोळा करू शकलो, तर मग म्हणजे आपण कधी परत तर ह्या स्पेसिफिक याली किंवा याबद्दल आपण हो. एक गोष्ट सांगू शकतो. येस येस. तर आरुष, प्लीज हेल्प अस येस नेक्स्ट हो. टाइम. ओके. येस व्हेरी नाईस. ऑल राईट. चलो, खूप छान.